गुड मॉर्निंग राम्या. काही गोष्टी आजच्या एवढ्या अवघड आहे की त्या तुला वाचून समजल्या नसतील म्हणून ते सोप्या करून सांगतो. हे बघ, एफ-ए-टी-एफच्या काळ्या यादीत कोणत्या देशात टाकण्यात आलं आहे? तर एफ-ए-टी-एफ काय संघटना आहे माहिती आहे का? एफ-ए-टी-एफ म्हणजे काय, की असे देश की जे करड्या यादीत टाकलेले आहे बघ. म्हणजे एफ-ए-टी-एफ म्हणजे काय, की दहशतवादी संघटनेला जे लोकं काय करतात, की पैसा पुरवतात. म्हणजे भारताचा जो दुश्मन आहे तो आहे समजा पाकिस्तान आहे. मग पाकिस्तानमध्ये ज्या काही दहशतवादी संघटना आहेत, तर मग त्या दहशतवादी संघटनेला पैसा पुरवतो कोण? पाकिस्तान. मग ते दहशतवादी काय करतात? तिथं जाऊन शस्त्रविरोधात घेतात आणि मग शस्त्रविरोध कायदा कारवाया करतात भारताच्या विरोधात. त्यामुळे भारताची काय होती? शांतता नाहीशी होती. म्हणून असे काही देश आहे की ज्या देशांना एफ-ए-टी-एफच्या काळ्या यादीत टाकलेलं आहे. मग त्यामध्ये कोरिया येतात. आता मग कोरिया कोणता? दक्षिण कोरिया का उत्तर कोरिया? तर हा उत्तर कोरिया, जे ते किम उन जुंग हा कोण आहे? राज्य करतो. त्याच्यानंतर इराण आणि मग आहे म्यानमार. या 3 देशाला सध्या एफ-ए-टी-एफच्या काळ्या यादीत टाकण्यात आलेलं आहे. आता काळ्या यादीत